तुम्ही राम सरांना म्हणता की नाही अरे ते देव माणूस आहे किंवा ते देवदूत आहे, परंतु राम सरांची गुण का नाही कॉपी करत तुम्ही? काही लोक हे राम सरांचं तंत्रज्ञान कॉपी करतात. कसं कॉपी करताय? लेबल कॉपी करताय, डबडे कॉपी करताय, लेख कॉपी करताय, त्यांचे नाव टाकते, चॅनल कॉपी करताय. डायरेक्ट राम सरांची गुण का नाही कॉपी करत? काय वाटतं तुम्हाला? हा, कोण सांगतो मी त्यांचा पार्टनर होतो, कोण सांगतो मी त्यांचा भाऊ आहे, हे सांगून लोकांना भ्रमिष्ट करताय. लोक स्वतःच जीवन बांडगुळासारखं जगवण्यापेक्षा थोडं जगावं माणसानी, पण ओरिजिनल जगावं. ओरिजिनल माणसानी वड नाही हो, खरे साधारण आंबाचं किंवा सीताफळाचं झाड व्हावं, पण असं स्वतःच्या जीवावर व्हावं. बांडगुळ का व्हावं? बांडगुळ म्हणून तुम्ही कितीही मोठे झाले खरे तर सक्सेस नाही होणार आहे. आणि आपल्याबरोबर आपण आणखी शेकडो लोकांना पण भरकटवतो. हा बरोबर, 25% डिस्काउंट, 35% डिस्काउंट आहे की नाही? डिस्काउंटसाठी शेतकरी हापापलेला नाही, शेतकऱ्याला सक्सेस पाहिजे शेतीमध्ये. बरोबर आहे की नाही? गुण पाहिजे, गुण पाहिजे. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस आजारी पडले, तुम्हाला जर एखादा म्हटलं असतं नाही ती मध्ये जे ऑपरेशन करायला जो धागा आहे ना तो स्वस्त मिळतो, तो स्वस्तातला घेऊन टाका. हा, तो 50,000ला मिळतो, हा 5,000ला मिळतो, घेऊन टाका. घेऊ का आपण? नाही. हे घेतील का? जमीन गहाण टाकतील, पण तो महागाचा घेतील का? जीवन महत्वाचं आहे. जीवन महत्वाचं म्हणजे तुम्हाला स्वतःच्या जीवनाची काळजी नाही म्हणून तुम्ही अशी गोष्टी करता. बरोबर. ज्या माणसाला जीवन अनमोल वाटतो तो बेनटेक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करील का? नाही. तो कशात इन्व्हेस्टमेंट करील? सोन्यातच करील. बेनटेक्सचं काम कोण करतो? ज्याला चालू कामं करायची, चालू काम, टाइमपास, वेळ धकून न्यायची आहे. वेळ धकून नेण्याच्या सवयीमुळेच आज लोक एवढे उतावळा नवरा गुडघ्याला बसून हिंडता, गुडघ्याला बाशिंग बांधून. रिकामी उद्योग बरेच लागतात ना. डुप्लिकेट पिक्चर बरेच चालू झाले ना. डुप्लिकेट हिरो तयार झाले. आता लोकांचा संभ्रम दूर करायला लागतो, काळजी घ्यावी लागते. बरोबर आहे की नाही? म्हणजे घुसखोरी व्हायला लागल्यावर मग काळजी घ्यावी लागते ना. घुसखोरी नसलं नाही काय अडचण. बरं, आपल्याला आपली काही भीती नाही, पण शेतकरी चुकले जातात ना. तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात, बरोबर आहे ना? आता सगळा अनुभव आला, मग तुम्ही रिझल्ट आले, मग तुमच्याकडे बाकीची मागणी करायला, मग तुम्ही शॉप पण टाकलं, बरोबर आहे? तर तुम्हाला नाही का अशी ऑफर आल्या कधी की 25% घ्या, 35% घ्या? नाही आली का कधी? नाही आले म्हणजे भरपूर, पण ते दुसऱ्या कंपन्यांचे ना. हा, डुप्लिकेट वाल्यांचे येतात. हा येतात आले, पण आपल्याला रिझल्ट आहे, काय गरज नाही ना. नाही, मग 25% मिळत आहे एकत आपण देतच नाही जास्त. नाही, पण ते समाधान किंवा ते 10-15% पुढे आपण देत नाही. 10% ते डायरेक्ट 25%, 35% काही जण पर अगदी. पण ते शाश्वत नाही ना सर, म्हणजे ते आज आहे पण त्याच्यानंतर नाही राहणार. अच्छा, पण आज आहे त्यांच्याकडे, ते पण आहे का शाश्वत काही? नाही, मग ते गॅरंटी म्हणजे असं तोला मोलाचं आहे का? नाही. का तोला मोलाचं नाही. तेव्हा सगळ्या शेतकऱ्यांनी सुद्धा सावध राहिलं पाहिजे. आणि जे तुम्हाला SCTवतीच्या नावाने वेगळं काहीतरी देतील किंवा हे त्याच्यापेक्षा भारी आहे, हे असंच आहे, असं जर म्हणतील, अशा लोकांची नावं आमच्या ऑफिसरला कळवा, जेणेकरून तुमची फसवणूक होणार. 700 झाडांमध्ये 400 झाडं तुमची जुनी आहे का नवे? जुनी 3 वर्षाचा गॅप. 3 वर्षाचा. आणि आता तुमचे सगळे झाडं सारखे दिसतात ड्रोन मधून, काही फरक कळत नाही एवढा गॅप असून सुद्धा. किती ब्लॉकेज होते तुमचे? 5 ब्लॉकेज होते. मी सगळ्या शेतकऱ्यांना हेच सांगतो की पहिलं स्वतःचा आरोग्य जपा. आपण पैसे कशा करता कमावतो? आपल्या आरोग्यासाठी, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला मी जे नाही म्हणतो, 10 गुंठे 2 गुंठे किंवा 1 गुंठा तरी आपल्या घरच्या भाजीपाल्यासाठी करा. तुम्हाला बोललो होतो ना मी, आहे की नाही? आणि ते सगळं निरोगी विषमुक्त खा. पहिलं सील सलामत तो पगडी 50. आणि दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू, लगेच चालू झाला, बंदच नाही. बरोबर आहे ना? जवळजवळ आहे ना, त्यातलं 9% फुल गळून गेलंय. तुमच्या लक्षात नव्हतं? नाही, आलेच नाही तुम्ही. लक्ष पण, आणि पाऊस सारखा चालू, तुम्हाला यायला पण वेळ नाही. नाही, मी ऍडमिटच आहे ना.
तुमच्या बरोबरीने जे शेतकरी पलीकडे आपण बाग बघितली हा सीताफळाची हो. मागे शूटिंग घेतली आठवत हो. हा, हा. आठवतं त्यांच्या बागेची काय परिस्थिती जी खरी असेल रिअल 4-5 फळ आहे फक्त. 4-5 फळ आहे हो. आणि आज आपल्याकडे किती आहे कमीत कमी 100. 100च्या पुढेच 70-80-100 पर्यंत आहे. ज्या वर्षी आपले 8 लाख झाले त्यावेळेस त्यांचे किती झाले काहीच नाही. त्यांच्या फक्त 10-15 जाळ्या गेल्या त्या त्याच्यानंतर आपल्या त्यावेळेस किती गेले जाळ्या सगळ्या ते जवळ 800 800 झाले. ठीक आहे जरा आपलं थोडंसं जुनी बाग होती हरकत नाही हा पण ह्या मागच्या वर्षी त्यांची बाग जुनी झाली ना आता हो, जुनी मागच्या वर्षी किती माल निघाला गेल्या वर्षी पण सेम होतं. किती तशीच 15 आहे. जाळ्या हा माल निघतच नाही त्यांचा. आणि ह्या वर्षी यावर्षी 5 फळे म्हणते हा, मग यावर्षी कमीच आहे. गेले पूर्ण. शेजारी उदाहरण आहे हा बरोबर आहे हो मग याच्यातून माणसांना असं धडाका बरं मिळत नाही तुम्हाला काय वाटतं दिशा का नाही मिळत हे खत टाकले बरोबर ना शेणखत ना? हम्म. म्हणजे ते आता धावपळीमध्ये तुम्ही केला निर्णय हा हा. हा, हा. चर्चा न घेता वगैरे हा. आणि तुम्ही हे ओपन गोठ्यामधून आणले हा ओपन कोट्याचंच आहे घ्या. ना. ओपन कोट्याचंच आहे ओपन कोट्याचंच आहे. काय बघा ना ते फुटतंय का नाही. कडक हे आहे. आपल्याला फुटतंय का नाही नाही सर कडकच आहे ते. हे बा. हा हा? मग ते गायने तोडून तोडून त्याचा दोन्ही दगड बाजूला झाला. 2 टोकाला जरी गेलोय तरी दगड त्याला त्याचा दगडच झालाय ना. बरोबर आहे की नाही खरं. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय आहे, हम्म. नाही नाही हे फुटणारच म्हणतंय नाही. माझ्या नादी लागू नका नको बरोबर आहे की नाही नाही. मी तू माझ्या नादीत लागू नको बरोबर की नाही खरं. का बरं असं म्हणतंय मी काही उपयोगाचा नाही नाही मी फक्त एकाच उपयोगाचा आहे जाळायच्या तिथे बी धूर सोडील तुम्ही हे पेटवा धूर सोडील पा किती का बरोबर. कारण याच्यामध्ये कस नाही आणि मग असं निकस शेणखत टाकायची तुम्हाला बुद्धी कशी काय सुचते? मी का विरोध करतो बेसल डोस दिला कधी दिला आता यावेळेचा तो आता एक 5 दिवस झाले लेट झाले. म्हणजे धरायच्या अगोदर दिलाच नाही का छाटी झाली तेव्हा दिला ना तुम्ही नाही 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 दिलाच तो- नाही हा तो लेट झाला पावसामुळे. हा माल येण्यापूर्वीचा बेसल डोस नाही टाकलेला नाही ना हा. म्हणजे हा. मागच्या वर्षीच्या याच्यावर ताकदीवरच बाग आहे हा केमिकलवर असत असत काहीच नसतं झालं. तुम्ही जर एस सिटी नसतं तर काय परिस्थिती आहे इमानदारीने सांगा तुमच्या परिसरातल्या लोकांच्या अनुभवावरून पूर्ण म्हणजे कर्ज बाजारी हा, असतं. मग शेतीत पण काही नसतं म्हणजे शेतीत पूर्ण काय- डायरेक्ट मेंटली डिस्टर्ब असतं. डिस्टर्बन्स असते ना हा मग हे कळणं फार गरजेचं आहे तुम्ही हा निर्णय 2 वर्ष अगोदर घेतला त्याच्यामुळे तुम्ही आज कशात राहिले फायद्यामध्ये राहिले अन्न जे आहे मातीच्या ताकदीवर पिकवतो मातीची ताकद आपण काय केली पाहिजे वाढवली पाहिजे म्हणजे जेनेटिकली अपडेट करायची ताकद जेनेटिकल कोड ब्रेक करण्याची ताकद एस सिटी वैदिकच्या उत्पादनांमध्ये त्या पोषणामध्ये हे बागेतून म्हणजे जेवढा पाऊस झाला का एक थेंब पाणी बित्री होती वर नाही नाही पाणी कुठं साचलं पण नाही. हा हो आणि लोकांचा आजूबाजूला बांध फुटून बाहेर म्हणजे वावरामध्ये पाणी साचणे नाही. पण बांधाच्या काढणी मात्र वाहत होतं बरोबर आहे वाहत ना? होतं. आणि इतर लोकांचं साचत होतं किती मोठी गोष्ट आहे नाही म्हणजे आज तुम्हाला ह्या बागेनं एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे आधार दिलाय बरोबर मी दिलंय. काय वाटतं तुम्हाला बरोबर तुम्हाला जर बरोबर. एखादा आणखीन भाऊ असता तर त्या भावानी आर्थिक मदत पण केली असती आणि नाही माझ्याकडे लक्ष दिलं 2 महिने 3 महिने तरी मी टेन्शन घेऊ नका असं हा. केलं की नाही त्यांनी हो म्हणजे हे तू पण तुमच्या फॅमिलीचं एक काय सदस्य सगळं. राईट या वर्षी बागा सीताफळ काढले. काढले काढले काही काय करावं लोकांना परवडतच नाही ना काढता. परवडतच नाही. डाळिंब लावता काढता ड्रॅगन लावता काढता कशाला लावता मग ते तुम्हाला हे कळत नाहीये दोष बागांमध्ये नाहीये शेतकरी मित्र नमस्कार आधी केले मग सांगितले अशा उक्तीप्रमाणे आपण ज्यांचा बाग गेल्या 3 वर्ष सलग बघतोय असे बबन दांगट त्यांच्या शेतामध्ये आपण आहोत बरोबर आहे तर यावर्षी 2025 मध्ये म्हणजे एक भयंकर असं वर्ष आहे ज्या वर्षामध्ये सर्व प्रकृती अशी मानवावर कोपलेली आहे सर्व बाजूनी हाहाकार आहे हा, काय मे महिन्यात तिने पाऊस सुरू केला बंदच
प्रचंड अग्नी तांडव आहे सगळीकडे. मोठमोठ्या प्रमाणामध्ये भूस्खलन होते, ढगफुटी होते. हा. या 2025 मध्ये भयंकर असं आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे. आज पिकं बघतोय पण पिकामध्ये नासडी खूप आहे. आज डाळिंबाला यावर्षी 400-450 रुपये किलोला बाजार मिळाले. का मिळाले? कारण मालच नाही. मार्केटमध्ये सगळा डागी माल येतो, खराब माल येतो आणि जो चांगला माल येतो त्याच्यामध्ये आपल्याला आनंद वाटला पाहिजे की 80-90% माल या सिटी वैदिकचा आहे. आपण जर पाहिलं तर इथे डांगट साहेबांची स्टोरी सगळ्यांना माहिती आहे. मागचे 3 वर्ष आपण त्यांचं रेकॉर्डिंग करत आलेलो आहे. पहिल्या वर्षी आपले झाडं किती म्हणे 650 ना, 650 झाडांमध्ये 400 झाडं तुमचे जुने आहे का नवे? जुने 400 किती? 425 का काहीतरी तुम्ही सांगत होते, बरोबर ना? मला आठवत तेवढं. आणि बाकीचे नवी तुम्ही लावलेले. मग त्या दोघांमध्ये फरक किती वर्षाचा गॅप आहे? 3 वर्षाचा गॅप. 3 वर्षाचा. आणि आता तुमचे सगळे झाडं सारखे दिसतात ड्रोन मधून, काही फरक कळत नाही एवढा गॅप असून सुद्धा. तर आपण जर पाहिलं तर असं एकदम अकराळ विकराळ रूप तुमच्या बागेने धारण केलेलं आहे, बरोबर आहे की नाही? आणि अशा कंडिशन मध्ये पहिल्या वर्षी आपल्याला म्हणजे तुम्ही जे करत होते तेव्हा तुमचा खर्च किती यायचा आणि उत्पन्न किती यायचं आपण त्याचा हिशोब मागे घेतलेला आहे. साधारणतः तुमचा खर्च 1.5 लाख रुपये व्हायचा आणि 2.5-3 लाख रुपये व्हायचे. म्हणजे 1 रुपयाला 1 रुपये मिळायचं. हे तुमची कहाणी चालू होती पहिले 2-4 वर्ष. नंतर तुम्ही आले, तुम्ही नोकरी सोडून आली पुण्याची नोकरी सोडून आले का यांनी बोलवलं? नाही, कोरोनाच्या काळात ते सोडूनच आले. संपलाच कार्यक्रमच संपला तो. मग इकडे आल्यानंतर पुढे शेतीमध्ये उतरले. पहिल्या वर्षी बाग केला. पहिल्या वर्षी किती पैसे झाले? 8 लाख रुपये झाले, बरोबर आहे ना? किती माल निघाला होता आपला? 700 कॅरेट काहीतरी निघाला होता ना? 700-800 कॅरेट. तर 8 लाख रुपये पहिल्या वर्षी झाले. म्हणजे ही गोष्ट कधी आहे? 2023 ची. बरोबर आहे ना? मग 2024 मध्ये साधारणतः 4 लाखापर्यंत सिटिंग भरपूर होतं. बाजार कमी होते. आता ह्या वर्षी तुमच्या घरामध्ये आपत्ती आली बागेच्या अगोदरच आली. काम करायची वेळ आणि आपत्ती आली. त्याच वेळेला पण जाऊ दे, ती पार पडली. किती ब्लॉकेज होते तुमचे? 5 ब्लॉकेज होते. मी सगळ्या शेतकऱ्यांना हेच सांगतो की पहिलं स्वतःचा आरोग्य जपा. आपण पैसे कशा करता कमावतो? आपल्या आरोग्यासाठी, बरोबर आहे की नाही? आज तुमच्या घरामध्ये ज्या पद्धतीनं अन्नाची म्हणजे आहाराची आपली सवय आहे ते आपण सगळं रिफाईनचं तेल वापरतो, बरोबर, डालडा वापरतो, त्याच्यानंतर सगळं रसायनांची भाज्या वापरतो, बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला मी जे नाही म्हणतो 10 गुंठे 2 गुंठे किंवा 1 गुंठा तरी आपल्या घरच्या भाजीपाल्यासाठी करा. बोललो होतो ना मी, आहे की नाही? आणि ते सगळं निरोगी विषमुक्त खा. पहिलं सील सलामत तो पगडी 50. शेतकऱ्यांना हे सांगतो की पहिलं आपलं काय जपा? स्वतःचं पण आरोग्य जपा. त्यासाठी वैदिकचं शेती करा. आज आपण बघतो की ह्या वर्षी एवढा पाऊस आहे. मे महिन्यापासून म्हणजे तुम्ही बाग छाटले आणि दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू लगेच चालू झाला, बंदच नाही, बरोबर आहे ना? तुम्हाला काही उमजूनच दिला नाही. त्यात तुमची जमीन कशी आहे? पूर्ण काळी. आता मला सांगा, झाडावरती आज जर पाहिलं तर माल सगळा झाकलेला आहे, दिसत नाही यावर्षी, बरोबर आहे ना? हे बघा, माल सगळा पाल्याखाली झाकलेला बघा, दिसतोय का? आणि यावर्षी आहे ना सेपरेट फळे. हे बघा, सेपरेट फळ. गेल्या वर्षी असं गुच्छानी होतं, असं फरक आहे. म्हणजे पाठीमागे जरी पाहिलं हे बघा पूर्ण म्हणजे खाली पूर्ण फळ. इथं खाली समजा तुम्ही काहीच वाटत नाही. हे बघा, इथं खाली उचकलं का दिसतं, मग दिसतं. हे बघा, आहे का? हे बघा खाली बघा, इकडं बघा, आहे का? मागं पा फुले आहे का मागं? म्हणजे वरती पण तसंच झाकलेलं आहे. थोडक्यात माल भरपूर आहे, अपेक्षेसारखा आहे. तर तुम्हाला बघून या परिसरामध्ये मी पाहतोय की अनेक लोकांनी सीताफळ लावली, भरपूर लोकांनी लावली. तुमचे पैसे व्हायला लागले म्हणून. मी तर रस्त्याने पहिले डाळिंब उपटून टाकले लोकांनी. डाळिंब राहतच नाही तर काय करणार? राहत नाही, टिकत. कोण डाळिंब? का नाही राहणार? राहतील पण ते आयुर्वेदिक वापरलं का नाही राहणार? तुम्ही जर केमिकलवर शेती करायला गेलं तर काहीच नाही राहणार, माणसं बी नाही राहणार. झाडांचं काय घेऊन बसलं तुम्ही? बरोबर आहे. मला काय सांगायचंय, डाळिंब का उपटले? जमले नाही, बरोबर आहे की नाही? जमले, जळून गेले. का नाही जमले?
कारण ते ज्या पद्धतीने लोक करत आले तसेच करताय. तसेच करतात. आज सीताफळ पण लावले तुमच्या पंचकृषीमध्ये लोकांनी, बरोबर. अनेक लोकांनी लावले. हो. आता इथे शेजारी पपईकडून परत सीताफळ लावले. सीताफळ हा आहे की नाही? आहे. मला सांगा, शेतकरी पीक कॉपी करताय, हा, तंत्रज्ञान का कॉपी करीत? तेच ना. का पहिल्या मुलाखतीला हजर होते ते. तुम्ही राम सरांना म्हणता की नाही अरे ते देव माणूस आहे किंवा ते देवदूत आहे, हा हा. परंतु राम सरांची गुण का नाही कॉपी करत तुम्ही? काही लोक आहे राम सरांचं तंत्रज्ञान कॉपी करतात. तंत्र कसं कॉपी करताय? लेबल कॉपी करताय, डबडे कॉपी करताय, लेख कॉपी करताय, त्यांचे नाव टाकते, चॅनल कॉपी करताय. डायरेक्ट राम सरांची गुण का नाही कॉपी करत? काय वाटतं तुम्हाला? हा, कोण सांगतो मी त्यांचा पार्टनर होतो, कोण सांगतो मी त्यांचा भाऊ आहे, भाऊ. हे सांगून लोकांना भ्रमिष्ट करताय. लोक स्वतःच जीवन बांडगुळासारखं जगवण्यापेक्षा थोडं जगावं माणसानी, पण ओरिजिनल जगावं. ओरिजिनल माणसानी वड नाही हो, खरे. साधारण आंबाचं किंवा सीताफळाचं झाड व्हावं, हा पण असं स्वतःच्या जीवावर व्हावं. बांडगुळ का व्हावं? तेच. बांडगुळ म्हणून तुम्ही कितीही मोठे झाले खरे. तर सक्सेस नाही होणार आहे. आणि आपल्याबरोबर आपण आणखी शेकडो लोकांना पण भरकटवतो. हा, बरोबर. 25% डिस्काउंट, 35% डिस्काउंट, आहे की नाही? डिस्काउंटसाठी शेतकरी हापापलेला नाही. शेतकऱ्याला सक्सेस पाहिजे शेतीमध्ये, बरोबर आहे की नाही? गुण पाहिजे. गुण पाहिजे, बरोबर आहे की नाही? आता मला सांगा, तुम्ही ज्यावेळेस आजारी पडले, तुम्हाला जर एखादा म्हटलं असतं नाही नाही ती मध्ये जे ऑपरेशन करायला जो धागा आहे ना तो स्वस्त मिळतो, तो स्वस्तातला घेऊन टाका. हा, बरोबर. हा, तो 50,000ला मिळतो, हा 5,000ला मिळतो, घेऊन टाका. तर घेऊ का आपण? नाही नाही. हे घेतील का? जमीन गहाण टाकतील, पण तो महागाचा घेतील का? मागाचं घेतील. बरोबर. जीवन महत्वाचं आहे. जीवन महत्वाचं आहे. म्हणजे बरोबर. तुम्हाला स्वतःच्या जीवनाची काळजी नाही म्हणून तुम्ही अशी गोष्टी करता. बरोबर. ज्या माणसाला जीवन अनमोल वाटतो तो बेनटेक्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करील का? नाही नाही. तो कशात इन्व्हेस्टमेंट करील? सोन्यातच. सोन्यातच करील. बेनटेक्सचं काम कोण करतो? ज्याला चालू कामं करायची, चालू काम. टाइमपास, टाइमपास. वेळ धकून न्यायची आहे. वेळ दाखवून. वेळ धकून नेण्याच्या सवयीमुळेच आज लोक एवढे उतावळा नवरा गुडघ्याला बसून हिंडता, खरं. गुडघ्याला बाशिंग बांधून. आणि म्हणून सातत्य हे फार महत्वाचं. आज तुमची बाग आहे, वातावरणामध्ये एवढे बदल झाले, तुमच्या घरामध्ये एवढी आपत्ती आली, तरी पण बागेने तुमची साथ सोडली नाही. जवळजवळ आहे ना त्यातलं 9% फुल गळून गेलंय. तुमच्या लक्षात नव्हतं. नाही इकडे नाही, आलेच नाही तुम्ही. लक्ष पण आणि पाऊस सारखा चालू. तुम्हाला यायला पण वेळ नाही आणि नाही सगळं नाही. मी ऍडमिटच आहे ना. भेटायला येता येता आजच भेटायला आलो. नाही तुम्ही येणार होती. ते काय झालं, रिमाइंडर नाही झालं. रिमाइंडर आता कसं एवढे विषय डोक्यामध्ये, हा. थोडं माझाही बी आता थोडासा मेंदू कधी कधी हँग होतो. हे रिकामे उद्योग बरेच लागतात ना. रिकामी काय झाली? रिकामी काय? डुप्लिकेट पिक्चर बरेच चालू झाले ना. डुप्लिकेट हिरो तयार झाले. आता लोकांचा संभ्रम दूर करायला लागतो, काळजी घ्यावी लागते, बरोबर की नाही? म्हणजे घुसखोरी व्हायला लागल्यावर मग काळजी घ्यावी लागते ना. हा. घुसखोरी नसेल नाही काय अडचण. बरोबर. बरं, आपल्याला आपली काही भीती नाही, पण शेतकरी चुकले जातात ना चुकले त्याच्यामुळे. मला शेतकऱ्यांना काय सांगायचं की समजा तुम्ही सातत्याने 3 वर्षापासून करताय. हा. तुमच्या बरोबरीने जे शेतकरी पलीकडे आपण बाग बघितली हा. सीताफळाची, मागे शूटिंग घेतली, हा, हा. आठवतं? तेव्हा ते काहीतरी जीवाणू वगैरे, जीवामृत वगैरे असं काहीतरी हा. जैविक करत होते. हा. मला त्यांची काही वस्तुस्थिती माहित नाही आणि आपल्याला काही कोणाचं कुटाळं करायचंय किंवा त्यांना नाही, कमी बरोबर आहे. लेखायचंय म्हणून नाही. बरोबर. शेतकऱ्यांना एक अभ्यास मांडायचा आहे. हा. संशोधनाचे नाही, एक संशोधन आहे. अनुभवातून. आणि शेतकरी करतो ते फार महत्वाचं आहे. त्यांच्या बागेची काय परिस्थिती जी खरी असेल, रिअल 4-5 फळ आहे फक्त. 4-5 फळ आहे. हो. आणि आज आपल्याकडे किती आहे? कमीत कमी 100. 100च्या पुढे 70-80-100 पर्यंत आहे, बरोबर आहे ना? आता हा. तुम्ही म्हणता हा. तुमच्या डोक्यावर इथं पहा बरं, हे बघा. मोजून पाहिजे. हा, बरोबर आहे. हे बघा इथं. थोडी भरणारच पहा. इथं पहा खाली, हे बघा. मोजा. हा. त्याच्यानंतर इथं पहा, हा, वर इथं एक पहा. आहे. हे पहा. किती आहे? 4 आणि इथं 3, वर एक 4. इथं मध्ये बेचाळीस किती आहे पहा, हा. आहे का? इथं मध्ये पास आहे बा, ते काय पुढचे मध्ये पहा, पुढच्या बेच कडे आहे का? त्या बेचकड्यात पहा, तिकडच्या पहा, इकडे मागं पहा, इकडे मागं आहे बा. हा. त्या फांदीला पहा, तिकडं आहे ना. दिसतंय का तुम्हाला? ते बघा किती आहे, पहा ती किती आहे सर. ते असे झूम करून बघा, तिकडे बघा वरती, हा वरती बघा, इकडे बघा, इकडे बघा. थोडे आहे? पानं काढले का दिसतील असे. म्हणजे मला सांगायचं काय आहे की या साईडला बघितलं, त्या साईडला बघितलं, बरोबर आहे की नाही? हो. थोडक्यात आज काही नाही म्हटलं तर बऱ्यापैकी चांगलं सेटिंग आहे. हो. आता याच्या वर बी मागास पाहिलं नाही आपल्या बाई, याच्या वरती पण आहे ना, पाहिलं ना? आहे, आहे. म्हणजे त्याच्या मागं पण आहे त्या बॅस सगळ्यामध्ये. थोडक्यात एकंदरीत प्रत्येक जर- फांदीला आहे. हे प्रत्येक फांदीला आहे. हो.
थोडक्यात एवढा पाऊस आता ह्या वर्षी कधी उघडला पाऊस? पावसात एक 10-12 दिवस झाले. बरोबर आहे ना? हा. म्हणजे तुम्हाला एक दिसतंय की त्यांचं ज्या वर्षी आपले 8 लाख झाले त्यावेळेस त्यांचे किती झाले? काहीच नाही. अहो, त्यांच्या फक्त 10-15 जाळ्या गेल्या त्या. त्याच्यानंतर आपल्या त्यावेळेस किती गेले जाळ्या सगळ्या? ते 800 800 झाले. ठीक आहे, जरा आपलं थोडंसं जुनी बाग होती, हरकत नाही. हा. पण ह्या मागच्या वर्षी त्यांची बाग जुनी झाली ना आता? हो, जुनी मागच्या वर्षी किती माल निघाला? गेल्या वर्षी पण सेम होतं. किती? तशीच 15 आहे. जाळ्या. हा, माल निघतच नाही त्यांचा. आणि ह्या वर्षी 5 फळे म्हणते. हा, मग यावर्षी कमीच आहे. गेले पूर्ण. शेजारी उदाहरण आहे, हा. बरोबर आहे. हो. मग याच्यातून माणसांना असं धडा का बरं मिळत नाही? तुम्हाला काय वाटतं, दिशा का नाही मिळत? तुमचा काय काय विचार? नाही आता सर कसं आहे सगळं आता- डोळ्यासमोर आहे. हा. ते कसं आहे सर, संभ्रम करणारे दुसरे हे करणारे असं- म्हणजे मन चंचल आहे. हा, मन चंचल म्हणजे कसं बोलले ट्रीटमेंट मातीवर करायला पाहिजे का मनावर करायला पाहिजे? मनावर. म्हणावं. तेव्हा म्हणजे आपण कसं म्हणतो, कुठेतरी स्थिर राहिलं पाहिजे. हा, म्हणजे साधी सिंपल गोष्ट आहे हा. का तुम्हाला स्वतः ब्रह्मदेव येऊन जरी सांगायला लागला उद्या हा. तरी तुम्ही सक्सेस होणार नाही, नाही, बरोबर कारण आहे. दोष तुमच्या मानसिकतेमध्ये. मानसिकते बरोबर आहे. काय वाटतं तुम्हाला? हाय हा? हाय. मग या ठिकाणी आज आपण जो बघतोय का तुमच्या आता सध्या एवढं पूर्ण वेळ द्यायला भेटला नाही, फॉलोअप घ्यायला भेटला नाही, अजिबात नाही. पाठपुरावा करायला भेटला नाही, अशा परिस्थितीत सुद्धा तुमच्या खोडांची कंडिशन, खोडांचं आरोग्य, खोडांची जाडी, त्याची चमक, हा. या सगळ्या गोष्टी, आणि बागी निरोगी आहे ना एकदम. निरोगी. हा. बागेमध्ये डोक्याला ताप आहे का? कुठं डाग आहे, कुठं नाही, डोळे आहे, अजिबात कुठं नाही. काय? फ्रेश माल. हा? फ्रेश माल आहे. आहे की नाही? मग थोडक्यात अंदाज जेवढं लागलं होतं तेवढं जर लागलं असतं तर तिने करावं लागलं. बरोबर आहे की नाही? बरोबर म्हणजे आहे. त्या काळामध्ये जर आपले जर सॉईल हा. आणि इन्स्टंट चार्जर आणि LSQचं जर शिलाची 2 जर दाबून गेल्या असत्या तर अख्ख्या काळ्या चिटकलेल्या असत्या. हो माहिती आहे. बरोबर आहे. ते पावसामुळे ते जमलंच नाही काहीच ना. करायला. पाऊस म्हणण्यापेक्षा थोडेसे तुम्ही बी थोडेसे हापकलेलेच होते हा, ना, मग पैसे पण गेले, नाही माणूस नाही पण कमजोर नाही, झाला. नाही, वेळ नाही मिळाला ना हो. आता माझ्या तब्येतीकडे, माझ्या तिकडे येण्यामध्ये माणूस मानसिकतेने हा. गुंतलेलाच राहतो ना, गुंतलेला राहतो. बरोबर आहे. आणि यांसारखा स्वभाव म्हणलं होतं तो जास्तच गुंततो. नाही, माणूस. हो, जवळजवळ- Emotional माणूस. जवळजवळ आता दुकानही पाहायचं, हा, हा. शेती पाहायची, आणि माझ्याकडे चक्राही मारायच्या. हे खत टाकले बरोबर ना? शेणखत ना. हम्म. म्हणजे ते आता धावपळीमध्ये तुम्ही केला निर्णय हा, हा. हा, हा. चर्चा न घेता वगैरे. हा. आता तुम्ही हे ओपन गोठ्यामधून आणले हा, ओपन कोट्याचंच आहे ना. घ्या. ओपन कोट्याचंच आहे. ओपन कोट्याचंच आहे. काय बघा ना, हे फुटतंय का? नाही कडक हे आहे. आपल्याला फुटतंय का नाही नाही, सर? कडकच आहे हे ते. बघ. हा. हा? मग ते गायने तोडून तोडून त्याचा दोन्ही दगड बाजूला झाला. 2 टोकाला जरी गेलोय तरी दगड, त्याला- त्याचा दगडच झालाय ना. बरोबर आहे की नाही? खरं. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय आहे, हम्म. नाही नाही, हे फुटणारच म्हणतंय नाही. माझ्या नादी लागू नका. नको, बरोबर आहे की नाही? फुटणार नाही. नाही, मी तू माझ्या नादीत लागू नको, बरोबर की नाही? खरं. का बरं असं म्हणतंय? मी काही उपयोगाचा नाही. नाही, मी फक्त एकाच उपयोगाचा आहे, जाळायच्या. तिथे बी धूर सोडील. तुम्ही हे पेटवा, धूर सोडील पा किती का? बरोबर. कारण याच्यामध्ये कस नाही. बरोबर. आणि मग असं निकस शेणखत टाकायची तुम्हाला बुद्धी कशी काय सुचली? मी का विरोध करतो? नाही, हे बरोबर. निकस शेणखत जे आहे हे ज्यावेळेस आपल्या सुपीक जमीन जातं, आपण जमीन कशी केली? सुपीक. सुपीक की केलं. आपल्या जमिनीत गेल्यावर पहिलं हे शेणखत स्वतः काय उडीतं? कस जमीन. सोडीचं. मग झाडाला काय करतं? आणखीन कमजोर. साधी सिंपल गोष्ट आहे. तुम्ही वरण भात खा, दूध भात खा, अर्ध्या तासामध्ये पोरग लगेच उड्या मारायला मोकळं. बरोबर. त्याला तुम्ही मटण खाऊ घाला, ते 24 तास सुस्त पडत. हे बरोबर आहे का चूक आहे? बरोबर. बरोबर. का कल्पना आहे माझी? नाही, बरोबर. खरं आहे ना? त्याला मटणाने ताकद येत नाही, येते नाही असं कोण म्हणतं? येते. पण त्याची जी ताकद आहे ती त्याला मिळायला 24 तासांनी येते. ती आधी पचवायला त्याची ताकद काय होती? खर्च पडते, खर्च ते पडते. सुस्त पडतं. तसं केमिकलनी सुद्धा शेती होती, पण ते त्या मातीला आणि पिकाला सुस्त पाडित. बरोबर आहे की नाही? बरोबर. आणि डाळ भात आणि दूध भात खाणारं मस्त राहतं, एकदम हे सुस्त राहतं, हे मस्त राहतं. आणि केमिकलनी तर आणखीनच त्रस्त होत. बरोबर आहे की नाही? ऑर्गॅनिकनी किंवा जैविकनी तरी थोडंफार ते ठीक आहे, जरा हरकत नाही, व्यस्त होतं थोडा वेळ. मग काय, हे ऑर्गॅनिक आहे, कुजवावं लागत. बरोबर आहे. जैविक आहे, ते त्याला खायला द्यायला लागतं. बरोबर. ते सारखं व्यस्त. बघा तुम्ही जीवामृतवाले जर आठवलेलं बिजीच राहते, हा, सारखे व्यस्त. हा, मग ऑर्गॅनिक वाले सारखे व्यस्त राहते, काही ना काही उद्योग चालूच राहते. हा, मग लरी बरोबर आहे की नाही? टाकायची. हा. मग वैदिक वाले मस्त का बरं राहते? कारण वैदिक वाला नाही तर डोस टाकला का रिलॅक्स. रिलॅक्स. आणि केमिकल वाला तर कायम त्रस्त, सगळं करून
वैताग डोक्याला. वैताग डोक्याला, बरोबर आहे. काय डोक्याला टेन्शनच बिचारायचं. रोग जातच नाही ना. आणि उत्पन्न येत नाही ना. उत्पन्न येत आणि आलं तर ते टिकत नाही. टिकत नाही. मग त्यांनी केमिकलवाल्यांनी तुमच्या सीताफळाचे मागच्या वर्षी बाजार उतरवले ना. बरोबर आहे ना, उतरवले ना. बरोबर आहे की नाही. आणि म्हणून हे जे आहे हे आपण नाही म्हणतो. केमिकलचा चारा असलेलं शेणखत आपल्या शेतामध्ये विष आहे, अधोगती आहे, अधोगती. खरं. लक्षामध्ये. म्हणून हे आपण पैसे देऊन अधोगती करून घ्यायची असं आहे. शेवटी याला रिचार्ज करावं लागेल ना आधी. हो. हे डिस्चार्ज होईल. याला काय करावं लागेल? रिचार्ज. रिचार्जला पैसे कुठले वापरणार? सेंद्रिय कर्ब कुठला वापरणार? तुमचा RNPH आणि कृषी अमृतचा, तुमचा SSMचा, तुमचा शिलाजीतचा. बरोबर. बरोबर आहे की नाही. म्हणून तुम्ही नवीन आहे. समजा तुम्ही तिकडून नोकरी सोडून आले, बरोबर आहे ना. तुम्ही शेतीमध्ये नवीन आहे तेव्हा तुम्हाला या बारकाव्या गोष्टी माहित नसतील. तुम्हाला वाटतं शेणखत म्हणजे शेणखत, त्याला काय. नाही ते माहिती होतं, पण ते आता म्हटलं थोडं अजून बेसन डोस टाकून ते म्हटलं थोडंसं डोकं चालून आहे ते बी केस घालू. माझे गेले, तुमच्या नका घालू. तर हे बघा असं खापान मधून निघते बघा. आहे का एकदम डायरेक्ट असं. बघा ना तुम्ही काय याच्यामध्ये काही दमच नाही ना सर, आहे की नाही. म्हणजे हे कुजायला सुद्धा दगडासारखं होऊन गेलंय ते. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं मॉइश्चर नाही, कुठल्या प्रकारचं जिवंतपणा नाही. आणि म्हणून आपल्या मिल्क चार्जरचं जे गोवामृत आहे तेच आपण तयार केलं पाहिजे. ह्या गोष्टीला फार महत्व आहे. या लक्षामध्ये. खरं. ह्या वर्षीचा बेसल डोस म्हणजे तुम्ही जे दरवर्षी करता, तुमचं सरासरी शेड्यूल काय असतं? तुम्ही रेस्टमध्ये म्हणजे जेव्हा ताणावर सोडता, ताणावर सोडल्यावर तुम्ही काय करता? एक बेसल डोस टाकता. नाही, ताणावर म्हणजे प्लॉट आपला हार्वेस्टिंगचे 15 दिवस म्हणजे राहील त्यावेळेस शेवटचा आपला बेसल डोस टाकता. काय टाकतं ते? आपला जो RNPH टाकता 3 किलो जो सेम असतो तो. कृषी अमृत 3 किलो, RNPH 3 किलो. ओके. ते 12 किलो हे 3 किलो प्रमाणे एकत्र करून मिक्स करायचं आणि ते बेसल डोस दिला. त्याच्यामुळे SSM पण घेता. हो. किती घेता ते? SSM आपलं 4-4-2 2 घेता. हा झाला तुमचा हार्वेस्टिंगच्या अगोदरचा बेसल डोस. तोच तुमचा स्टोरेजचा बेसल डोस म्हणजे रेस्टचा. हो. स्टोरेज व्हायला. मग तुम्ही परत तो कधी देता? बाहेर धरायच्या वेळेस. बाहेर धरा. किती महिन्यांनी? हा तो जो देता तुम्ही आता हार्वेस्टिंगच्या अगोदरचा डोस कधी जाईल तुमचा? हार्वेस्टिंग म्हणजे तो आपला डिसेंबरचा असतो रेस्टला. हा. आणि त्यानंतर मग आपला मेल आपलं असं छाटणीनंतर. म्हणजे तो डिसेंबरला. नंतर पुढचा छाटणी डायरेक्ट मेल देता. मेच्या नंतर. ओके. छाटणी करायच्या अगोदर. छाटणी झाल्यानंतर मेच्या नंतर तुम्ही तो बेसल डोस तो पण एवढाच देता. हो सेम. ओके. मग तो दिलाय आता. हो. आणि तो हार्वेस्टिंगचा पण दिलेला आहे. मग त्या दोघांच्या मध्ये गॅप किती पडतो? डिसेंबर ते मे 5 महिने. हो. त्या मधल्या काळात काय करतो? मग त्यावेळेस पुन्हा बाग ते आपले ताणावर असते. ताणावर असते. हो. बर. मग आता तुम्ही आता ते बेसल डोस दिला कधी दिला आता यावेळेचा? तो आता एक 5 दिवस झाले. लेट झाल्यावर म्हणजे धरायच्या अगोदर दिलाच नाही का? छाटणी झाली तेव्हा दिला ना तुम्ही? नाही दिलाच नाही. हा. तो लेट झाला पावसामुळे लेट झाला तो. बर. म्हणजे तुम्हाला छाटणी केली, बेसल डोस नाही टाकून दिला? हो. टाकून तरी एवढा माल आला? हो. छाटणी झाली आणि दुसऱ्या दिवशी फुल तयार पाणी. पाऊस तू काय लागू पडला? नाही पाऊस एवढा चालू ना. नाही म्हणजे तुम्हाला हा माल येण्यापूर्वीचा बेसल डोस नाही टाकलेला? नाही ना. म्हणजे मागच्या वर्षीच्या याच्यावर ताकदीवरच बाग आहे. केमिकलवर असत काहीच नसतं. काहीच नसतं. 5 जाळ्या 5ची पूजा तरी 5 पाहिजे. म्हणजे त्या वावराचं भाडं तरी फिरतं का नाही? शेतकरी ओरडणार. शेती परवडत नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे तुम्हाला एक शेतकऱ्यांना कळणं गरजेचं आहे की शेवटी तुम्ही मातीचा जर पोत सांभाळला तरच तुम्हाला काय आहे भविष्य. काय वाटतंय? आता हा बेसल डोस त्यावेळेस गेला असता तर अजून चांगला असतं. म्हणजे हा डोस मे मध्ये जायला पाहिजे होता. हो. किंवा जून मध्ये जायला पाहिजे होता. आता ऑगस्ट उगवलाय. डोस तुमचा ऑगस्ट मध्ये गेला. महिनाभर पाऊसच चालू आहे. पाऊस एवढा चालू आहे सारखं पाणीच चालू आहे वावरातून बाहेर. ह्या तुमच्या जमीन तुम्ही घुसू पण शकत नाही. चिकट जमीन लागेल. इथं नदी चालू होती डायरेक्ट बांधपून बाहेर. पाणी एवढं होतं का ते त्याला म्हणजे हिशोबच नाही. म्हणजे एकंदरीत डायरेक्ट ओढ्याला पाणी गेले. 3रं वर्ष जर ह्या वर्षी केमिकल असतं तर कदाचित काहीच नसतं पाहायला. या वर्षी बागरी कमाच असता आहे की नाही. खायला प्यायला भेटलं असं थोडस. ते काय परत. म्हणजे एकंदरीत ह्या वर्षी पण चांगल्यापैकी माल आता आहे. आणि या वर्षी बाजार पण चांगले राहतील. कारण या वर्षी माल फार कमी आहे. लय कमी. 9% बागा फेल. 9% बागा. आणि आपल्या एसीटी वैदिकच्या सगळ्या चांगल्यापैकी सक्सेस आहे.
काय वाटतं तुम्हाला एकंदरीत, तुम्ही आता एवढ्या संकटामधून तुम्ही पार झाले, घरगुती संकटामधून, हा. पावसाच्या संकटामधून, एससीटी वैदिकचा काय रोल वाटतो तुम्हाला 3 वर्षामध्ये? 3 वर्षामध्ये ना एसिड वैदिकचा म्हणजे शेतकरी एक तर निवांत असतो म्हणजे बेसल डोस दिल्यानंतर. तुम्ही तुमचं उदाहरण सांगा. नाही म्हणजे मी कसं आहे का आता आपलं शॉप पण आहे प्लस म्हणजे घरचं पण आहे. थोडं शॉपचं तुमचं उत्पन्न, हा. तुमचे याचं उत्पन्न, हे काय वाटतं तुम्हाला? आणि उत्पन्न म्हणजे उत्पन्न तो विषय वेगळा आहे, पण आपली पहिली जमीन आपली थोडी सुरक्षित झाले ना तुम्ही. हा. उत्पन्न विषय जरी वेगळा वाटला तर तो फार महत्वाचा आहे. हा. आज तुम्हाला किंमत काय आहे घरामध्ये? उत्पन्न म्हणून. तुम्ही 2 रुपये आणता म्हणून. बरोबर का हो मावशी, आहे ना? बरोबर आहे की नाही मेवणी हो. बुवा? आज एवढा अभिमान का बरं आहे मेवण्याचा सोयऱ्यांना? का बरं? का हो मेवणी? घर चालवतो ना. हा, घर चालवतो ना तो आता. म्हणजे जबाबदारी स्वतःच्या घेतली. हा, जेवढं हिमतीने आणि जेवढं चांगल्या पद्धतीने पुण्याला घर चालत नव्हतं, त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं इथं चालू आहे. हा, आहे, बरोबर आहे ना? म्हणजे हो. मग एकंदरीत तुमचं आर्थिक स्तर काय आहे? स्थिर स्थावर आहे. ठीक. त्याच्यानंतर परत वरतून तुमचं मानसिक स्थिती पण कशी राहते? चांगलं. एवढं मोठं संकट आलं पण काय झालं? निवड सहज निभावून सहज निघून गेलं. हे तुम्ही जर एसटी नसतं तर काय परिस्थिती आहे? इमानदारीने सांगा तुमच्या परिसरातल्या लोकांच्या अनुभवावरून. पूर्ण म्हणजे कर्जबाजारी हा, असतं. मग शेतीत पण काही नसतं म्हणजे शेतीत पूर्ण काय- डायरेक्ट मेंटली डिस्टर्ब असतं. डिस्टर्बन्स असते ना. हा, मग हे कळणं फार गरजेचं आहे. तुम्ही हा निर्णय 2 वर्ष अगोदर घेतला, त्याच्यामुळे तुम्ही आज कशात राहिले? फायद्यामध्ये राहिले. फायद्यात राहील. हाच निर्णय जर वेळेवर घेतला नसता, तुम्ही धडसोड केली असती जसं काही लोकांनी केली इथे परिसरामध्ये, पहिल्या वर्षात तर रिझल्ट येतच नाही कोणाला. हा? येईलच कसं काय? तुम्ही खड्डे तेवढे खंदून ठेवले. मागचे खरंय. खड्डे कोणी भरायचे? बरोबर आहे. एससीटी वैदिक हे माती सुपीक करायचं तंत्रज्ञान आहे. हा, बरोबर आहे. एससीटी वैदिक हे माती सुपीक करायचं तंत्रज्ञान आहे. तुमची माती जो पण सुपीक होत नाही तो पण तुम्हाला पिकावर रिझल्ट दिसणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पंचवार्षिक योजना घेऊन इकडे येणं गरजेचं आहे. कमीत कमी सलग 5 पिकं करण्याची तयारी ठेवा. एका वावरामध्ये कमीत कमी किती? 5 पिकं. आणि ते 5 पिकं करून तुम्ही आमच्याकडे या. सर परवडलं नाही, मी जबाबदारी घ्यायला तयार आहे. बरोबर आहे. मग तुम्ही पहिलंच पीक करणार, हे बी हा. आज ट्रीटमेंट करणार आणि म्हणणार काय खरं नाही बुवा. तुम्ही परवडत ते नाही. युट्यूबरला व्हिडिओ दाखवता. अरे पण ते व्हिडिओ कोणाचे? हा, बरोबर आहे. हा? अन्न जे आहे मातीच्या ताकदीवर पिकवतो. मातीची ताकद आपण काय केली पाहिजे? वाढवली पाहिजे. म्हणजे जेनेटिकली अपडेट करायची ताकद, जेनेटिकल कोड ब्रेक करण्याची ताकद एससीटी वैदिकच्या उत्पादनांमध्ये, त्या पोषणामध्ये. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. बरोबर आहे. हा? आज तुमच्या झाडांनी पाऊस घेतलेलाच नाही असं वाटतंय. हे बागेतून म्हणजे जेवढा पाऊस झाला का एक थेंब छत्री पाणी बित्री होती वर. नाही पाणी कुठं साचलं पण नाही. हा, हो, आणि लोकांचं आजूबाजूला बांध फुटून बाहेर. म्हणजे वावरामध्ये पाणी साचणे, नाही. पण बांधाच्या काळाने मात्र वाहत होतं. बरोबर आहे वाहत ना? होतं. आणि इतर लोकांचं साचत होतं. किती मोठी गोष्ट आहे नाही? हेच बरोबर. रहस्य आहे की तुम्ही जर सातत्याने वापर केला तर तुमच्या शेतीमध्ये नक्कीच सोनं पिकल्याशिवाय हा. आणि कुटुंब कसं होईल? टेन्शन फ्री. मुक्त. एसीडीचा सातत्याने वापर केला पाहिजे. संकट आल्यावर जास्त कळतं. बरोबर आहे. संकट नाही आलं ना, समजत संकट नाही. म्हणजे ना आपला पतंग थोडा मागं खेचे, मांजा थोडा मागं वळतो. देव खरे. मांजा मागं वळतो, आपल्याला असं वाटतं देव आपल्याला खाली घालवला नाही, तो तुमचं पतंग वर सूर बारी. वर सोड मारे. कळलं का? तेव्हा देव मागं नाही वळी तुम्हाला. संकट देतो म्हणजे देव तुम्हाला काय बनवतो? ताकद होऊन. हे आम्हाला कळलं पाहिजे. आज या संकटातून तुम्हाला काय वाटतं की सगळं तुम्ही सुखरूप बाहेर आले, बागही बी एकदम छान आहे, छान आहे. बरोबर. आजूबाजूला पाहिल्यावरती सत्य कळतंय काय परिस्थिती आहे, परिस्थितीला अवघड आहे यावर्षी. आहे का नाही? लय. मग लोकांनी फक्त बागाच तुमच्या पाहून, जसं डाळिंबाच्या बागा पाहून डाळिंबाच्या बागा लावल्या, पण डाळिंबाचं ज्ञान नाही ना त्यांनी डोक्यात लावलं. नाही ते नाही. बी पेरलं पाहिजे ना. हा. तसं तुम्ही नुसतं हे बागा लावल्या डांगट साहेबांच्या बघून, हा. पण त्यांचा व्हिडिओ पाहून नुसत्या बागा नका लावू, तर त्या बागेचं तंत्रज्ञान पण तुम्ही घ्या. बरोबर. आणि ते खरंय. काटेकोरपणे पाळा. पाळा. तुमच्याकडनं चूक जरी झाली किंवा पावसामुळे तुम्हाला काही खतं नाही टाकता आले, हा. तरी पण बाग तुम्हाला सांभाळून गेली. गेले. आहे का नाही? हो. म्हणजे आज तुम्हाला ह्या बागेनं एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे आधार दिलाय. बरोबर. मी दिले. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. तुम्हाला जर बरोबर. एखादा आणखीन भाऊ असता तर त्या भावानी आर्थिक मदत पण केली असती, आणि नाही माझ्याकडे लक्ष दिलं 2 महिन्याच्या 3 महिने तरी मी टेन्शन घेऊ नका असं हा. केलं की नाही त्यांनी? हो. म्हणजे हे तू पण तुमच्या फॅमिलीचं एक काय सदस्य, सगळं. राईट? हा अनुभव तुम्हाला कसा वाटतो फॅमिली म्हणून?
सांगा शेतकऱ्यांना. फॅमिलीवरून चांगला अनुभव आहे. हां, काय वाटतं? फॅमिली म्हणून एक चांगला अनुभव जे आपले म्हणजे आपले एसिड वैदिक जे शेतकरी आहेत म्हणजे आर्थिकदृष्ट्या तिथं असतातच, पण एक म्हणजे जमिनीमध्ये पण आपला हे असतो, कस असतो. कस असतो. आज तुमच्या मातीमध्ये कस आहे म्हणून तुमची बाग एवढी चमकती ना. हो. आज पंचकृषीमध्ये एवढ्या बागा, एवढी कडक बाग आहे कुठं? नाही नाही. हा, कशाची पण असू द्या, आहे का अशी कडक? नाही नाही. वरून माल पत्ती, आणि ती बघा कशी हसते, बघा वाऱ्यामध्ये कशी डोलते, मस्त रिलॅक्स आहे. तुम्हाला टेन्शन देते का? नाही. आता समजा बाकीच्या केमिकलच्या बागा शेतकऱ्याला काय देऊ राहिल्या? टेन्शन. टेन्शन दूर आहे. झोपडवली त्यांची. यावर्षी बी फेल, बरेचशे बागात यावर्षी बागा सीताफळ काढले काढले काही काय करावं लोकांना? परवडतच नाही ना. परवडतच नाही. टाइम लावता काढता, ड्रॅगन लावता काढता. कशाला लावता मग ते? तुम्हाला हे कळत नाहीये, दोष बागांमध्ये नाहीये, दोष पिकांमध्ये नाहीये, दोष इकडे लावणाऱ्यामध्ये. बरोबर आहे. काय जमिनीत पण नाही. जमिनीत पण दोष नाहीये, नाही नाही. तिला पिकवणाऱ्यामध्ये दोष आहे, त्या पिकवणाऱ्या पद्धतीमध्ये दोष आहे. तो दुरुस्त जर नाही केला तर तुम्ही किती दिवस जरी अशा प्रकारे तुम्ही जर आदबत राहिले तरी अपयशच येणार आहे. अपयश येणार आहे. खरं आहे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. बरोबर आहे. तुम्ही पाण्यामध्ये तुम्ही किती जरी वार केले आणि 2 तुकडे करायचा प्रयत्न केला, ते होणार आहे का? नाही नाही. नाही. पाण्याचे 2 तुकडे कसे होतील? नाही नाही. एक थोडीशी रेषा ओढली जाईल, परत एक जीव होईल ती. एक जीव होती. तसं तुम्ही मातीवर उगाच काहीतरी आपटूत बसू नका, साप म्हणून ओरडू नका. बरोबर आहे की नाही? तुम्ही स्वतः त्याचं नेमकं जे समस्या आहे तीच ओळखून घेतली पाहिजे. ती तुम्ही ओळखली, आज तुम्ही समाधानी आहे. बरोबर. सगळ्या शेतकऱ्यांनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि जसं सातत्याने हे शेतकरी वापर करताय, सातत्याने टेन्शन फ्री राहत आहे. बरोबर आहे ना? हे जर मागचे जर बेसल डोस नसते तुमचे रेग्युलर, दरवर्षातून तुमचे किती बेसल डोस जाता? तीन जाता. म्हणजे एक जातो हार्वेस्टिंगच्या वेळेसचा, दुसरा म्हणजे एक बहाराचा, एक मध्ये जातो सेंटरला आणि साईजसाठी, आणि एक हार्वेस्टिंगसाठी. म्हणजे हार्वेस्टिंगचा बेसल डोस तुम्ही कशाला वापरता? रेस्ट म्हणून वापरता. बरोबर आहे की नाही? तर अशा प्रकारे चौथा जर कोणी केला तर मला वाटतं एका झाडावरती तुमचे 2-2, 3-3 जाळ्या उतरतील. चौथा बेसल डोस केला तर कोणता? हाच बेसल डोस तुम्ही मागे घेतला. समजा पहिला केला स्टोरेजला, बरोबर आहे ना, माल सगळा उतरल्यावर. दुसरा करायचा बाग धरायच्या वेळेस, तिसरा करायचा नाही ज्यावेळेस साईज व्हायची त्यावेळेस. बरोबर आहे? म्हणजे ह्या स्टेजला. आणि चौथा करायचा साईजला. कारण त्याचं म्हणजे पिरियड 6 महिन्याचा असतो. त्यात म्हणजे पुढचे 5 महिने तो त्याच्यामध्ये नाही. मग तो हे 3 करायचे ना. मग ह्या 6 महिने 3 करायचे, रेस्टमध्ये टाकून द्यायचा. मग त्याच्यामधला एक डोस तुम्ही शिलाजीत करू शकता. फुल 2 किलोनी, 2.5 किलोनी, 3 किलोनी. आपण 600 ग्रॅमनी 1200 ग्रॅमनी करतो ना. ती शिलाजीत तुम्ही कधीने करा? 1200 ग्रॅमनी, 1800 ग्रॅमनी करा, 3 किलोनी करा एकरी. बघा ताकद तुम्हाला कशी मिळते. साईज अशी तुफान मिळेल तुम्हाला. LSQ शिलाजीत जर अशी केली ना, तुम्ही जेवढी जास्त ताकदीने कराल 1200 ग्रॅम ऐवजी 1800. LSQ तिघं पण 1200च्या ऐवजी 1800 किंवा 2400 किंवा 3 किलो जर घेतले 3000 ग्रॅम तर एकरी तर खतरनाक तुमचं काम होऊन जाईल. आता माझ्या माहितीनुसार तुम्ही ते करायला पाहिजे. LSQ तुम्ही कमीत कमी 4 पाकिटांतरी करा 2400 ग्रॅम LSQ करा, आणि मग बाग बघा कशी होती. आणि हाच नियम तुम्ही लक्षात ठेवा हार्वेस्टिंगच्या वेळेस. हार्वेस्टिंगच्या वेळेस जर LSQ गेलं तुमच्या बेसल डोसमध्ये किंवा रेस्ट पिरियडच्या अगोदर, तर तुमचं कळी अशी निघाल, एकदा निघाली बघा तशी. तेव्हा त्याचा कार्बन रेशो मेंटेन करा आणि मस्त एन्जॉय करा. माझं नाव बबन सुनील दांगट, राहणार चिखली, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. आपलं चिखली येथे सद्गुरू ॲग्रो शेतकरी सेवा केंद्र आहे. किती शेतकऱ्यांना गायडन्स करता आता? एक 200-300 शेतकरी. 200 शेतकऱ्यांना गायडन्स करता. पैकी सीताफळाची किती आहे? सीताफळाचे एक 10 ते 12 इथले आहेत आपले लोकलचे स्थानिक, आणि बाहेरचे मग ते. नमस्कार. जय श्री वैदिक. सर्व शेतकरी बांधवांना आपल्या ST वैदिक तंत्रज्ञानाचं मार्गदर्शन जर पाहिजे असेल तर या विभागासाठी जो नंबर आहे तो मी तुम्हाला देतो आहे. तर तो नंबर घ्या आणि त्या नंबरवरती कॉल करा आणि संपूर्ण मार्गदर्शन घ्या. कुठल्याही प्रकारची अडचण असेल, काहीही समस्या असू द्या, त्या नंबरवर तुम्ही कॉल करून संपूर्ण मार्गदर्शन घेऊ शकता. 86-69-20-02-22 हा नंबर आहे. श्री योगेश जगताप सर यांना तुम्ही संपर्क करून संपूर्ण मार्गदर्शन घेऊ शकता. तुम्ही डिस्ट्रीब्युटर आहात, बरोबर आहे ना? आता सगळा अनुभव आला, मग तुम्ही रिझल्ट आला, मग तुमच्याकडे बाकीची मागणी करायला, मग तुम्ही शॉप पण टाकलं, बरोबर आहे?
तर तुम्हाला नाही का असे ऑफर आल्या कधी की 25% घ्या 35% घ्या नाही कोणी आले आली का कधी नाही आले म्हणजे भरपूर पण ते दुसऱ्या आपण- कंपन्यांचे ना हा येतात डुप्लिकेट ना. वाल्यांचे येतात ना. हा येतात आले पण आपल्याला रिझल्ट आहे मग ते सगळ्या गोष्टी काय गरज नाही ना नाही मग 25% मिळत आहे इकडं आपण देतच नाही जास्त हम्म. नाही पण ते समाधान किंवा ते 10-15% पुढे आपण देत नाही 10% ते डायरेक्ट 25% हा. 35% काही जण पर अगदी हे पण ते शाश्वत नाही ना सर म्हणजे ते आज आहे पण त्याच्यानंतर नाही राहणार अच्छा पण आज आहे त्यांच्याकडे ते पण आहे का शाश्वत काहीतरी नाही मग ते गॅरंटी म्हणजे असं तोला मोलाचं आहे का नाही येत नाही नाही का हो? तुला मुलाचं नाही बरोबर आहे ना आज तुम्ही जर बाजारात गेले तर सोन्याला डिस्काउंट मिळतो का नाही नाही हा? नाही रुपये कमी बेंटेक्सला नाही. पार भरपूर- 40-50% हा, मिळेल पार खरे का कारण तो कचराच आहे ना कचराचे म्हणजे ज्यांना वेळ मारून न्यायची आणि ज्यांना चालू कामं करायची त्यांना डिस्काउंटचा फायदा होईल पण ज्यांना खरोखर शेती घडवायची आणि सुपीक करायची आहे सगळं त्यांना याचा काही उपयोग नाही नाही काय वाटतं तुम्हाला बरोबर भविष्य बरोबर. सुंदर करायचं असेल तर आपली शेती सोन्यासारखी करा आहे की नाही असली सगळं वापरा नकलीपासून सावधान राहा सावधान राहा जे गेले त्यांचं काय भविष्य जातो दिसते तुम्हाला डोळ्याने ते कुठेच नाही म्हणजे हा कुठेच नाव नाही हरवले गुमनाम हो गए तेव्हा सगळ्या शेतकऱ्यांनी सुद्धा सावध राहिलं पाहिजे आणि जे तुम्हाला SCTवतीच्या नावाने वेगळं काहीतरी देतील किंवा हे त्याच्यापेक्षा भारी आहे हे असंच आहे असं जर म्हणतील अशा लोकांची नावं आमच्या ऑफिसरला कळवा खालील दिलेल्या नंबरवर कळवा जेणेकरून तुमची फसवणूक होणार. होणार नाही. धन्यवाद धन्यवाद